एका श्रीमंत व्यापाऱ्याने राजाच्या दरबारात 2 गायी आणल्या. दोन्ही दिसायला अगदी हुबेहूब निरोगी आणि सुंदर होत्या. व्यापाऱ्याने वाकून राजाला एक कठीण आव्हान दिले. महाराज, सांगा यातली आई कोण आणि मुलगी कोण? दरबारातले मोठमोठे विद्वान विचारात पडले. दोन्ही गायींचे रंग, रूप आणि उंची अगदी सारखीच होती. सर्वत्र शांतता पसरली. कोणालाच उत्तर सुचेना. राजाच्या नजरा आता म्हाताऱ्या प्रधानजींकडे वळल्या. प्रधानजी दिवसभर विचार करून थकले होते. घरी आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचा सावट होते. काहीही न सुचल्यामुळे ते खूप अस्वस्थ दिसत होते. त्यांच्या पत्नीने चटकन त्यांच्या मनातली भीती ओळखली. काय झाले? आज इतके चिंतेत का आहात? प्रधानजींनी दरबारात घडलेला सर्व प्रकार सांगितला. पत्नी हसली आणि शांतपणे म्हणाली, एवढंच ना, याचे उत्तर तर मी उद्याच दरबारात देऊन टाकेन. दुसऱ्या दिवशी प्रधानजी पत्नीला घेऊन दरबारात आले. सगळ्यांच्या नजरा त्या 2 गायींवर खिळल्या होत्या. प्रधानजींच्या पत्नीने दोन्ही गायींसमोर उत्तम चारा ठेवला. आता फक्त एका कृतीची प्रतीक्षा सुरू होती. पहिली गाय अतिशय वेगाने चारा खाऊ लागली, पण दुसरी गाय मात्र शांतपणे आपला चारा खात उभी राहिली. खाता खाता दुसऱ्या गायीने आपला चारा पहिल्या गायीकडे लोटला. ती स्वतः उपाशी राहून लेकराचे पोट भरू लागली. प्रधानजींची पत्नी पुढे आली आणि म्हणाली, महाराज, ही दुसरी गायच आई आहे. संपूर्ण दरबार आश्चर्याने थक्क होऊन पाहत राहिला. व्यापाऱ्याने सुद्धा आदराने आपली मान झुकवली. जी स्वतःच्या वाट्याचा त्याग करून लेकराला देते, जी स्वतः उपाशी राहून लेकराच्या सुखाची काळजी करते, त्या माऊलीला ओळखायला कोणत्याही पुराव्याची गरज नसते. कारण आई ही प्रेमाचा केवळ सागर नाही, तर महासागर असते.